शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार का? शरद पवार भाजपकडे जाणार का? अशा प्रकारच्या अनेक चर्चा आहेत. ही चर्चा तर आहेच, या विषयावर मी बोलणारच आहे. पण त्याचबरोबर मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि 5 वर्ष आता हे सरकार काम करणार आहे. याही मुद्द्यावर चर्चा होईल. त्यानंतर बीडचं जे प्रकरण आहे त्यावर नेमकं काय सुरू आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय. माझ्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी आहेत. रामदासजी, तुम्ही शरद पवारांना भाजपसोबत यावं अशा प्रकारचं आव्हान केलं आहे. शरद पवार हे सेक्युलर विचारधारेचे आहेत, ते येतील भाजप सोबत? मला असं वाटतं की सेक्युलर विचारधारा जी आहे ती सेक्युलर विचारधारा ही सर्वांचीच आहे. या देशामध्ये जो राहतो आहे त्या प्रत्येक विचारधारा सेक्युलर असलीच पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्यांना मान्य आहे त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळं काय वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु आपल्याला माहीत आहे की माननीय शरद पवार हे सेक्युलर आहेत. शरद पवार हे बाबासाहेबांना मानणारे आहेत. शरद पवार अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहे. पण मी त्यांना अनेक वेळेला सांगितलं होतं की जॉर्ज फर्नांडिस सारखे नेते, नितीश कुमार, त्यानंतर शरद यादव, ममता बॅनर्जी, DMK, नवीन पटनायक, अशा पद्धतीचे अनेक लोक इंडियामध्ये गेले होते. त्यामुळं राजकारणामध्ये अशा पद्धतीचे ॲडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक असतं. मी सुद्धा प्युअर आंबेडकरवादी आहे. मी सर्व धर्मसमभावाची माझी भूमिका आहे आणि त्यामुळं मी BJP सोबत आता आहे. मी माझे विचार सोडले तर अजिबात नाही आहे. म्हणून पवार साहेबांनी सुद्धा BJP सोबत नव्हे, NDA सोबत, BJP सोबत नव्हे पण NDA सोबत आलं पाहिजे. आणि शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोघे एकत्र आले तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्ट्रॉंग होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे सिम्बॉल आहे ते ऑटोमॅटिकली शरद पवारांना मिळू शकतं आहे. त्यामुळं पवार साहेबांनी मला वाटतं की याचा गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अजितदादा पवार यांच्या मातोश्रीने अपेक्षा व्यक्त केलेली आहे की शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले पाहिजेत. त्यामुळं मला असं वाटतं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी जी टीका केली एकमेकांच्या पक्षावर, ती पाहता हे शक्य आहे? मला वाटतं की राजकारणामध्ये टीकाटिप्पणी असतेच आणि पूर्वीच्या काळामध्ये आम्ही BJP आणि शिवसेनेविरुद्ध बोलतच होतो. पण जनमानसाचा कौल लक्षामध्ये घेऊन मी BJP शिवसेनेसोबत मी आलो. त्यामुळं मला असं वाटतं की जरी निवडणुकीच्या काळामध्ये जरी टोकाची टीका झालेली असली तरी शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये एवढा मोठा सामना तसा झाला नाही. म्हणजे जसा शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जसा मोठा संघर्ष होता तसा संघर्ष जो आहे वादविवाद होता. फूट झाल्यामुळं एकमेकाच्या मनामध्ये कटुता होती. पण एकमेकावर असे चुकीचे आरोप दोघांच्या माध्यमातून झालेले नाहीत. आणि त्यामुळं दोघेजण एकत्र येऊ शकतात. राजकारणामध्ये काही होऊ शकतं आहे. त्यामुळं पवार साहेबांनी मला वाटतं की एवढा हट्टीपणा न करता पवार साहेबांनी देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, नरेंद्र मोदी हे डेव्हलपमेंट करतायत त्याला लक्षात घेऊन त्यांनी आमच्यासोबत आलं पाहिजे. ही माझी भूमिका सुरुवातीपासून आहे. तुमचं राजकारणातलं करिअर जे आहे, म्हणजे मंत्रिपद जे आहे ते शरद पवारांनी दिलं होतं. तुम्ही शरद पवारांना चांगलं ओळखता. आता मला सांगा की शरद पवार यांचा स्वभाव पाहता किंवा त्यांचं राजकारण पाहता ते अजितदादा यांच्या जास्त जागा आल्यामुळे अजितदादांकडे जातील? मला वाटतं की अजितदादांकडे जाण्यापेक्षा अजितदादा शरद पवारांकडे जातील. पण त्यावेळेला जे शरद पवारांकडे जातील ज्यावेळेला शरद पवार हे NDA सोबत येतील. त्यामुळं एकमेकाच्या कोणाकडे जाण्याचा विषय अजिबात नाही आहे. आणि मी पवार साहेबांना एक आठवण करून देतो की पोलोचं जे सरकार त्यांचं होतं त्या पोलोच्या सरकारमध्ये अशोक अडवाणी, उत्तमराव पाटील हे 2 BJPचे मंत्री होते. आणि त्यावेळेला पोलोद ही सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचं सोडल्यानंतर त्यांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसच्या बाहेर पडले आणि सर्व अपोजिशनला घेऊन ते एकत्रित आले. आणि मी एक गोष्ट लक्षामध्ये आणून देतो की बाबासाहेब आंबेडकर हे प्युअर हे सेक्युलर होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये 2 पक्ष असले पाहिजेत अशी भूमिका मांडलेली होती. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या मागे बाबासाहेब आंबेडकरांचा हाच विचार होता की काँग्रेसला पर्याय देणारा एकच पक्ष असावा आणि तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष असावा. त्यामुळं अनेक विचारांचे जे लोक आहेत, अनेक विचारांचे लोक एकत्रित येऊ शकतात.
त्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये कुठली गोष्ट अशक्य अजिबात नाही आणि पवार साहेबांनी शेवटच्या काळामध्ये तरी चांगला निर्णय घ्यावा आणि त्यांनी आमच्यासोबत यावं अशी माझी तुमचे मैत्रीचे संबंध आहेत पवार यांच्याशी. तुम्ही शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून अशी विनंती करणार आहात की तुम्ही एनडीए सोबत आलं पाहिजे? हां, मी भेटेन. मी पवार साहेबांची माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि पवार साहेब हे तसे अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि जरी मी सध्या एनडीएसोबत असलो तरी अनेक वेळेला पवार साहेबांची माझी भेट दिल्लीमध्ये होते आणि पार्लमेंटच्या त्या परिसरामध्ये अनेक वेळेला आम्ही गप्पाही मारलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अनेक लोक जे आहेत आता BJPचे लोक काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसचे लोक BJPमध्ये गेले, अशा पद्धतीच्या घटना किंवा अशा पद्धतीचे अनेक अनुभव आपल्याला आहेत. त्यामुळं पवार साहेबांनी एवढा आग्रहीपणा ठेवू नये आणि माझी नम्र विनंती त्यांना आहे की ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षाचं अध्यक्ष होऊ दिलं नाही, ज्या काँग्रेस पक्षांनी सोनिया गांधी यांनी त्यांना पंतप्रधानपद मिळू दिलं नाही, शरद पवार प्रधानमंत्री झाले असते तर ते स्ट्रॉंग प्रधानमंत्री होऊ शकले असते, तर त्या काँग्रेससोबत जाण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा BJP बरी अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि काँग्रेस पक्ष हा सर्वात जातीवादी पक्ष आहे आणि या देशामध्ये जातीवाद जिवंत राहिलेला आहे तो काँग्रेस पक्षामुळे राहिलेला आहे. नरेंद्र मोदी आणि BJP तर आता सत्तेवर आलेले आहेत, पण 50-60 वर्ष सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला देशामधल्या दलितांना न्याय देता आला नाही, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देता आला नाही. ज्या काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं सत्ता असताना पूर्ण करता आली नाहीत, ती काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनेक वेळेला घेऊन दलित समाजाला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण लोकसभेमध्ये ते घडलं, पण विधानसभे मात्र भरभरून आमच्या आंबेडकरी समाजाने, बौद्ध समाजाने, दलित समाजाने महायुतीला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं लोकांच्या मनामधला जो संभ्रम होता की संविधान बदललं जातं आहे की काय, आरक्षण जातं आहे की काय, अशा पद्धतीच्या भीतीपोटी त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं होतं. पण आता चित्र बदललेलं आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी जे देशातले स्ट्रॉंग नेते आहेत, विकास पुरुष आहेत आणि विकासाच्या दिशेनं चाललेले ते अत्यंत चांगले ॲक्टिव्ह नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे ते नेते आहेत, संविधानाला माथा टेकून शपथ घेणारे तेच एकमेव नेते आहेत, प्रत्येक भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे तेच एकटे प्रधानमंत्री आहेत. यापूर्वीच्या प्रधानमंत्र्यांची भाषणं आपण ऐकली तर कधी बाबासाहेबांचं नाव त्याने घेतलेलं नाही आहे. त्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की संविधान कोणी बदलू शकत नाही, म्हणून पवार साहेबांनी मला वाटतं की चांगला विचार करावा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी एनडीए सोबत यावं, माननीय नरेंद्र मोदींच्या सोबत यावं. नरेंद्र मोदीजी एकदा बारामतीला जाऊन पवार साहेबांची त्यांनी मोठी प्रशंसा केलेली होती पवार साहेबांच्या कामांची. त्यामुळं पवार साहेब हे तसे अनुभवी नेते आहेत आणि म्हणून ते एनडीए सोबत आले तर महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा विकास अजूनही गतीनं होण्यासाठी त्यांच्या अनुभवाची आम्हाला मदत होणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा महायुतीत यावं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी महायुतीमध्ये यावं ही भूमिका सर्वात अगोदर मी मांडलेली होती. ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चालले होते त्यावेळेला पुन्हा मी भूमिका मांडलेली होती की उद्धवजी मॅन्डेट आपल्याला महायुतीच्या बाजूच आहे आणि आपल्याला 56 जागा मिळालेल्या आहेत, BJPला 105 जागा मिळालेल्या आहेत आणि दोघांनी मिळून सरकार बनवण्याचं मॅन्डेट आहे. पण ते त्यांनी ऐकलं नाही आणि ते ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला तिकडे ते निघून गेले आणि त्यामुळं त्यांना जो फटका बसला, त्यांना लोकसभेलाही काय फार जागा मिळाल्या नाही, त्यांना 9 जागा मिळाल्या, पवारसाहेबांना 8 जागा मिळाल्या, काँग्रेसला 13 जागा मिळाल्या, एक अपक्ष त्यांना मिळाला. तर अशा पद्धतीनं आणि विधानसभेला तर महाविकास आघाडीची दैनात झालेली आहे. म्हणजे फक्त सगळ्या महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदासाठी भांडणाऱ्या महाविकास आघाडीला जे जागा मिळालेल्या आहे, ज्या जागा मिळालेल्या आहे त्या जागा फक्त 46 जागा आहेत. त्यामुळं या महाविकास आघाडीची नामुष्की झालेली आहे. त्यामुळे हा जो विजय आहे महायुतीचा हा EVMचा विजय आहे अशा प्रकारचा आरोप शरद पवार यांनी स्वतः केला आहे, नाना पटोले म्हणतात. आणि अनेक ठिकाणी म्हणजे डिपॉझिट भरून
ज्याची रिकाउंटिंग व्हावी अशा प्रकारचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या आमदारां जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्याकडून. मला असं वाटतं की हा रडीचा डाव आहे. म्हणजे एक तर त्यांनी खेळू नये रडीचा डाव आणि घालू नये EVM मशीनवर घाव. तर EVM मशीन ही आहे, तुम्हाला लोकसभेच्या वेळेला EVM मशीन चांगली होती, तुम्हाला झारखंडमध्ये सरकार आलं तिथे EVM मशीन चांगली होती, जिथं जिथं तुम्ही निवडून आला तिथे EVM मशीन चांगली होती, आणि ज्यावेळेला आम्हाला चांगला विजय मिळतो त्यावेळेला मशीन बिघडलेली असते. असं कसं होऊ शकतं? आणि तुम्हाला लोकसभेला जागा एवढ्या चांगल्या मिळाल्या, आम्ही असं बोललो नाही की EVM मशीन खराब होती म्हणून. आम्ही हे सांगितलं की अपोजिशननी संविधानाचा प्रचार असा केल्यामुळं आमचं एवढं नुकसान झालेलं आहे. त्या पद्धतीनं त्यांनी आत्मपरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या चुका कोणत्या झालेल्या आहेत? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बेफामपणे एकनाथ शिंदेंचा रोज अपमान करत होते, उलटसुलट भूमिका मांडत होते, संतापाने ते बोलत होते, आणि त्याचाच नुकसान जे आहे ते त्यांना झालेलं आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचं जे नुकसान आहे ते उलटसुलट बोलण्यामुळं आणि सातत्यानं चुकीची आरोप करण्यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नुकसानीला राहुल गांधी सर्वात मोठी जबाबदार नेते आहेत. राहुल गांधींच्या अनेक चुकीच्या वक्तव्यामुळं, पुन्हा पुन्हा संविधान दाखवून लोकांना संभ्रमामध्ये टाकल्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळं EVM मशीनवरती आरोप न करता महाविकास आघाडीने आपल्या काय चुका झालेल्या आहेत हे तपासलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला फायदा झालेला आहे, संविधान बदललं जाणार नाही लोकांच्या लक्षात आल्यामुळं आम्हाला फायदा झालेला आहे. 10 वर्षामध्ये मोदींनी केलेला विकास जो आहे तो पाहून आम्हाला फायदा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला फायदा झालेला आहे. त्यामुळं आम्ही विकास केलेला आहे, त्यामुळं आम्हाला एवढं यश मिळालेलं आहे. त्यामुळे EVM मशीनला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. आणि EVM मशीन काय मोदी साहेबांनी आणलेली नाही आहे, EVM मशीन काँग्रेसच्या काळामध्येच आलेली आहे. त्यामुळे EVM मशीनला, आणि जर बॅलेट पेपरचा निर्णय घ्यायचा असेल तर इलेक्शन कमिशनने घ्यावा. बॅलेट पेपरवरती निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे, पण बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्यानंतर काउंटिंगसाठी फार वेळ लागत होता, आणि त्यामुळं काही देशामध्ये EVM मशीन होती म्हणून EVM मशीन आपण आणली. आता ती नको असेल तर आमची काय हरकत नाही आहे, इलेक्शन कमिशनने निर्णय घ्यावा. बॅलेट पेपरवरती सुद्धा निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. जे मंत्री आहेत नितेश राणे, त्यांनी केरळ राज्याला पाकिस्तानची उपमा दिली आहे, हे कितपत योग्य आहे? तुम्ही जेव्हा दिल्लीतून राजकारण पाहता, राज्याचं राजकारण, हे त्याकडे कसं पाहता? मला असं वाटतं की आता केरळ याला काय पाकिस्तान म्हणणं योग्य नाही आहे. आता काय लोक काय म्हणत असतील, पण केरळ हे अत्यंत डेव्हलप असणारं अशा पद्धतीचं स्टेट आहे, सुंदर असणारं स्टेट आहे. आणि केरळ अशा पद्धतीनं पाकिस्तान बोलणं बरोबर अजिबात नाही. पाकिस्तान तर पाकिस्तान आहेच आहे, आणि केरळ हे की केरळच आहे. त्यामुळं केरळला पाकिस्तान म्हणण्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा अजिबात नाही, त्याला आमचा विरोध आहे. वाल्मिक कराड हे प्रकरण जे आहे ते आता पोलिसांच्या चौकशीमध्ये आहे. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल किंवा बीडमध्ये जे देशमुख यांची हत्या झाली आहे, या सगळ्या प्रकरणावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असा विरोधकांचा दावा आहे. मला असं वाटतं की विरोधकांच्या दाव्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असं म्हणता येणार नाही आहे, पण घटना घडलेली ती गोष्ट खरी आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी देवेंद्र फडणवीस आमचं सरकार प्रयत्नशील आहे. आणि झालेली घटना जी आहे ती वाल्मिक कराड जो आहे तो आता पकडलेला आहे, म्हणजे तो हजर झालेला आहे. आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची मोठी गुंडगिरी होती. वाल्मिक कराड हे खंडणी मागून सातत्यानं त्याने एवढा पैसा मिळवलेला होता. त्यामुळं आता संतोष देशमुख जे मराठा समाजाचे मसाजोगचे सरपंच होते, त्यांची छोट्या मोठ्या वादामुळं त्यांची हत्या करण्यात आली. आणि खंडणी मागायला मसाजोगमध्ये एक सोलार कंपनी आहे, त्या ठिकाणी खंडणी मागायला गेलेल्या 7-8 जणांनी त्या ठिकाणच्या वॉचमॅनला मारहाण केली. तो वॉचमॅन सोनण नावाचा दलित समाजाचा होता. आणि त्यानंतर सरपंच त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ते हे चुकीचं अशा पद्धतीची भूमिका मांडल्यानंतर त्या ठिकाणी सरपंचावर त्यांनी हल्ला केला आणि लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यामुळं त्यांना मोठा राग आला
आणि मग त्यांनी अशा पद्धतीचा प्लॅन बनवला आणि संतोष देशमुख सारखा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा सरपंच जो आहे त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मी भेट देऊन आलेलो आहे. मी परभणीमध्ये 2 वेळेला भेट देऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. मी डीजींशी बोललेलो आहे, एसपींशी बोललेलो आहे. आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची मारहाण केलेली आहे त्यांना पकडण्याचा अधिकार आहे. एखादी केस असेल तर ती पकडा तुम्ही. यांचे धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या आधारावर. मला असं वाटतं की संबंध त्यांचे दोघांचे चांगले असतील, पण त्या प्रकरणामध्ये काय धनंजय मुंडेचा काय संबंध असेल असं मला वाटत नाही आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळ होत आहे. आता आमच्या जवळ असणारे अनेक कार्यकर्ते जे चुकीचं काम करतात त्यांना पोलीस पकडतात. त्यामुळं त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं की असा काही विषय अजिबात नसतो. त्यामुळे वाल्मिक कराड हे त्या प्रकरणामधले सूत्रधार होते आहेत आणि त्यामुळे त्यात हजर झालेले आहे. त्यामुळं मला वाटतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही. मंत्रिपदावर राहून त्याचा प्रभाव जो आहे तो चौकशीवर पडू शकतो असाही दावा केला जातो. नाही, मला असं वाटतं की असा काही प्रभाव पडण्याचा विषय नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतःच मागणी केलेली आहे की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि वाल्मिक कराड असो आणि कोणी असो या प्रकरणामध्ये CIDच्या चौकशीमध्ये जे आरोपी मिळालेले आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. मध्यंतरी तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यावर एक वक्तव्य केलं होतं की त्यांनी NDA मध्ये आलं पाहिजे. मला वाटतं की प्रकाश आंबेडकर यांनी NDA मध्ये आलं पाहिजे यासाठी मी म्हणालो होतो की 2014 पासून मी पाहिलेलं आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेच्या 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागा अशा 2014 लढले, 2019 लढले, 2024 लढले आणि त्यांची मतं कमी कमी होताना आपल्याला दिसत आहेत. आणि एवढ्या सगळ्या जागा लढून त्यांचा पक्ष रिकग्नाइज होत नाही आहे. म्हणजे राज्यामध्ये त्यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही आहे, त्यांच्या पक्षाला सिम्बॉल मिळत नाही आहे. पण मी म्हणालो होतो की एकतर रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जे आहे ते ऐक्य होत असेल तर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. तसं अशक्य असेल तर बाळासाहेबांनी स्वबळावर एवढ्या सगळ्या जागा लढून एक जागा निवडून येत नाही आहे. त्यामुळं त्यांनी NDA सोबत यावं असं माझं मत आहे. ते जर यायला तयार असतील तर मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि मी त्यासाठी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलाल की प्रकाश आंबेडकर सोबत आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस जर ते तयार असेल तर बोलेन. जर त्यांचा प्रस्ताव जर आला की त्यांना NDA सोबत यायचं आहे तर त्यासाठी नक्की मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन. खूप खूप धन्यवाद. रामदास आठवले अनेक विषयावर आपली प्रतिक्रिया देत होते. मी इथे थांबतो. व्हिडिओ स्वप्नील विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र. शरद पवार क्या NDA के साथ आना चाहिए ऐसी मांग आपने रखी. मुझे लगता है कि शरद पवार साहब एक अनुभवी राजनेता है. महाराष्ट्र में अच्छा डेवलपमेंट करने में उनका बहुत बड़ा योगदान रहा है. किसान है, दलित है, बेरोजगार है, ऐसे कई लोगों के लिए महिला है, उन्होंने न्याय देने का काम किया है. तो पवार साहब ने जिस तरह जॉर्ज फर्नांडिस हो, शरद यादव हो, नीतीश कुमार हो, ममता बनर्जी हो, नवीन पटनायक हो, DMK हो, ऐसे कई नेता इंडिया में आए थे. तो मुझे लगता है कि पवार साहब ने कांग्रेस पार्टी के साथ रहने से फायदा नहीं है, क्योंकि शरद पवार साहब को कांग्रेस पार्टी ने प्रधानमंत्री पद मिलने नहीं दिया था. शरद पवार साहब को पार्टी का अध्यक्ष बनने नहीं दिया था. तो शरद पवार इतने अनुभवी और अच्छे एक्टिव नेता होने के बावजूद भी कांग्रेस पार्टी ने उनके ऊपर अन्याय किया था. इसीलिए शरद पवार साहब ने कांग्रेस पार्टी के साथ रहने के बजाय उन्होंने NDA के साथ आना चाहिए. उन्होंने नरेंद्र मोदी जी के साथ आना चाहिए. सर जी, शरद पवार सेकुलर विचारधारा के हैं और बीजेपी कट्टरतावाद विचारधारा की. मुझे लगता है कि शरद पवार सेकुलर है और बीजेपी भी या नरेंद्र मोदी भी सेकुलर है. नरेंद्र मोदी ने सबका साथ सबका विकास की बात की है और देश का संविधान सर्वधर्म समभाव की भूमिका लेता है. सभी लोगों को साथ में ले जाने की बात करता है. नरेंद्र मोदी जी बोलते हैं कि भाई 140 करोड़ जनता मेरे
परिवार मेरा परिवार है और नरेंद्र मोदी जी डेवलपमेंट के लिए बहुत ही अच्छा काम करने वाले नेता है। तो जिस तरह मैंने अभी जो नाम लिए जॉर्ज फर्नांडिस और कई लोगों के, तो वो सोशलिस्ट नेता थे, उसके बावजूद भी वो अटल बिहारी वाजपेयी की सरकार में वो सम्मिलित हुई थी। उसी तरह पवार साहब ने भी यहाँ आना आवश्यक था, लेकिन पवार साहब नहीं आ रहे हैं। अभी शरद पवार साहब और अजितदादा पवार साहब एक साथ आएंगे ऐसी चर्चा भी है। अगर दोनों एक साथ आते तो बहुत अच्छी बात है। और ये आपने कहा कि नरेंद्र मोदी भी सेकुलर है, लेकिन विरोधक कहते हैं कि बीजेपी को हिंदू राष्ट्र बनाना है, तो सेकुलर और हिंदू राष्ट्र ये नहीं, मुझे लगता है हिंदू राष्ट्र का विषय नहीं है। मतलब ये भारत राष्ट्र है, हिंदू राष्ट्र, हिंदू यहाँ मेजोरिटी में है ही है, लेकिन हिंदू राष्ट्र पूरा नहीं बन सकता है। यहाँ बुद्धिस्ट है, यहाँ जैन है, यहाँ पारसी है, यहाँ लिंगायत है, यहाँ मुस्लिम है, यहाँ ईसाई है, सभी धर्म के लोग यहाँ है। और भारत का संविधान सभी को न्याय देने की बात करता है। जरूर यहाँ हिंदू प्रभावशाली है, हिंदू की ताकत बहुत ज़्यादा है, लेकिन इसीलिए मुझे लगता है कि नरेंद्र मोदी जी बाबा साहब को मानते हैं और इसीलिए नरेंद्र मोदी भी सेकुलर नेता है, ऐसा मेरा मानना है।